प्रेज द लॉर्ड, बोले यीशु मसीह की जय। आपले मोबाईल प्लीज पहिले चेक करा, सगळ्यांनी आपले मोबाईल चेक करा. कोणाला वाटत नाही मी सायलेंट केलं तरी पण डबल चेक करा. मोबाईल चेक करा, व्हायब्रेशनवर ठेवा किंवा सायलेंट किंवा स्विच ऑफ करून टाका. वचन समजणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, तुम्ही बोलायला पाहिजे, ठीक आहे. प्रत्येकाने तोंड उघडून बोलायचं आहे. नाही बोललं तर मग काय फायदा सांगा मला. नाही बोललं तर देवाचं वचन सांगतं धोंडे ओरडतं. प्रेज द लॉर्ड. आपलं मुख उघडून बोलायचं. मी तुम्हाला काही फोटोज दाखवून तुम्हाला ते ओळखायचे, ठीक आहे. कारण बघा, सत्य तुला समजेल, सत्य तुला काय होईल, बंधनमुक्त करेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तुम्ही बोलले नाही तर मग काय फायदा. जितकं तुम्ही जोरात प्रत्येक जण बोलणार आहे तितकं मला सुद्धा होप्स येतील, है ना, वचन सांगण्यासाठी. मी काही फोटो दाखवतो तर तुम्ही फक्त ते ओळखायचे कोणाचा फोटो, ठीक आहे. बघा, मी तुम्हाला हा फोटो दाखवतो. हा कोणाचा फोटो आहे, जोरात बोला, प्रेज द लॉर्ड, ठीक आहे. हा कोणाचा फोटो आहे, जोरात बोला, कोणाचा आहे, प्रेज द लॉर्ड, ठीक आहे. आता मी तुम्हाला एक वचन वाचून दाखवतो. आपण आपली बायबल ओपन करूया, ठीक आहे. निर्गमन 20, ध्यान देऊ नाही का. मी अजून पण सांगतो, झोपा काढू नका. मला डोळ्यावर डुलकी दिसली की मी पहिलं म्हणणार ते तिथं हंडा एक ग्लास आहे, तोंडावर पाणी मारून आतमध्ये, कारण हे समजणं गरजेचं आहे, ठीक आहे. मी कुणाला काय उद्देशून बोलत नाहीये, परंतु हे तुमच्यासाठी चांगलं आहे. बघू आपण वचन, निर्गम 20 वचन 3, 4 आणि 5 आपण वाचूया. प्रेज द लॉर्ड. निर्गम 20 वचन 3, 4 आणि 5. जोरात कोणी वाचू शकतं का, खणखणीत आवाजामध्ये. माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावे, तुला वेगळे देव नसावे. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको, कोरीव मूर्ती करू नकोस. वर आकाशातील खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालच्या जगातील कशाचीही प्रतिमा करू नको. खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस. 5वं, त्यांच्या पाया पडू नको, त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची सेवा करू नको, किंवा त्याची सेवा करू नकोस. कारण मी तुझा देव परमेश्वर, ईर्ष्यवान देव आहे. जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो. प्रेज द लॉर्ड. आता आपण जे फोटोज बघितले, प्रत्येकाने बघितले आणि प्रत्येक जण काय म्हणला, येशूचा फोटो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता आपण वचन काय ऐकलं की बघा, आपल्यासाठी कोरीव मूर्ती. तुम्ही बोला ना यार, बोलत नाही, झोपा आली आता तुम्हाला, का खाल्लं नाही तुम्ही. वचन काय सांगतं, आपल्यासाठी कोरीव मूर्ती. प्रेज द लॉर्ड. वचन पुढे काय सांगतं, वर आकाशातील खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा. प्रतिमा म्हणजे काय, फोटो. मूर्ती म्हणजे मूर्ती, प्रतिमा म्हणजे काय, फोटो. प्रेज द लॉर्ड. मग आता तुम्ही हे बघून कसं काय म्हणले हा येशूचा फोटो आहे. काय प्रूफ आहे तुमच्याकडं, काय प्रूफ आहे तुमच्याकडं. तुम्हाला सैतानाने भ्रमात टाकलेलं आहे की हाच येशू आहे म्हणून. हा येशू नाहीये. मी तुम्हाला प्रूफ करू आता लगेच. मी तुम्हाला आता एक फोटो दाखवला. पहिला कोणचा होता, काट्याचा मुकुट, है ना, काट्याचा मुकुट. जो काट्याचा मुकुट ज्यांनी घातला होता ना, प्रेज द लॉर्ड, हा व्यक्ती येतो. कोण आहे हा, याचं नाव आहे रॉबर्ट पॉवेल. काय नाव आहे, रॉबर्ट पॉवेल. जीजस ऑफ नाझरेथ 1977 ला जो पिक्चर निघाला होता, हा हिरो येतो आणि त्या हिरोचा फोटो तुम्ही घरात लावून ठेवला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. वचन आता तो काय म्हणतो माहितीये, स्टॉप वर्शिपिंग मी, आय एम नॉट द रियल जीजस. माझी स्तुती आराधना करू नका,
मी येशू नाहीये, तरी घरामध्ये फोटो लावून ठेवले. हा कुणाचे? रॉबर्ट पॉवलचा घरात फोटो लावून ठेवले. जोरात लोक ओरडले, हा कोण आहे? येशू आहे. तुम्हाला माहिती आहे येशू नाही, हा याचं नाव आहे केसारे बोर्गिया. काय नाव आहे त्याचं? केसारे बोर्गिया. तो काय म्हणतो माहिती? आय एम नॉट जीसस क्राइस्ट, स्टॉप प्रेयरिंग इन फ्रंट ऑफ माय पिक्चर. माझ्या फोटो समोर येऊन प्रार्थना करण्याचं थांबवा. आणि लोक घरात, हा फोटो प्रत्येकाच्या घरात आहे. हा कोण आहे माहितीये? हा आहे केसारे बोर्गिया. हा व्यक्ती कोणी तुम्हाला माहितीये? गुगलला तुम्ही सर्च केलं ना, ह्या व्यक्तीने, बघा हा व्यक्ती येतो आणि हा त्यांनी रोल केला होता आणि हा रोल केलेला फोटो लोक घरात लावतायत. हा व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे केसारे बोर्गिया. प्रेज द लॉर्ड. त्या व्यक्तीने त्याच्या स्वतःच्या बहिणीवरती बलात्कार केला, स्वतःच्या भावाचा मर्डर केला आणि असल्या बलात्कारी व्यक्तीचे फोटो तुम्ही लोक घरात लावताय. बायबल इथं काय सांगतं की पृथ्वी खाली आणि जलातील कुणाचीही प्रतिमा करू नको. मग का तुम्ही हे फोटो घरात लावून ठेवले? बायबल सांगतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यानो हा फोटो इतका फेमस झाला ना, हा फोटो हा आहे ह्या व्यक्तीचा. याचं नाव केसारे बोर्गिया. एका बलात्कारी व्यक्तीचा फोटो माणूस घरामध्ये लावतो, एका खुनी व्यक्तीचा फोटो माणूस घरामध्ये लावतो. आणि वचन सांगतं परमेश्वराची प्रतिमा करू नको. आणि तो व्यक्ती स्वतः म्हणतो, आय एम नॉट जीसस क्राइस्ट, स्टॉप प्रेयरिंग इन फ्रंट ऑफ माय पिक्चर. तरी तो पिक्चर घरात चिपकून ठेवलाय. किती जणांना समजतं? कारण बायबल सांगतं कशाचीही प्रतिमा करू नको. इथं बसलेल्या पैकी मला सांगा, हा पास्टर येशू असाच दिसतो? कोणी बोलू शकतं? बायबल सांगते येशूला मोशे शिवाय कोणी पाहिलं नाही. फक्त मोशे डोंगरावरती जाऊन येशू समोर फेस टू फेस बोलत होता. हालेलुया. तुमचा विश्वास कशावर आहे? योहान 15 त्याचं 7वं वचन काय सांगतं माहिती तुम्हाला? माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर तुम्ही जे पण काही मागताल ते मी तुम्हाला देईल. या केसारे बोर्गियाच्या फोटो समोर तुम्ही काही मागताल तुम्हाला मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हा फोटो इतका फेमस झाला होता, बऱ्याच लोकांच्या घरात हा सुद्धा फोटो आहे का नाहीये? लोक म्हणतात वाव कसा आहे, काट्याचा मुकुट आहे. पण हा व्यक्ती आहे, पॅशन ऑफ क्राइस्ट 2004 ला पिक्चर आला होता. हा म्हणतो, आय एम नॉट अ जीसस, आय एम अ जिम कॅबिझेल, आय एम अ ऍक्टर. माझा फोटो घरात लावू नका. लोक उचलतात, घरात पोस्टर चिपकवतात. लोक म्हणतात किती सुंदर येशूची फ्रेम आहे, घरात लावून ठेवतात. बायबल सांगतं सत्य तुला समजेल, सत्य तुला बंधनमुक्त करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियांनो, हा बघा हा एक आहे, हा बघा हा तो हिरो आहे. याचं नाव आहे डायगो मोरगाडो. काय नाव आहे? डायगो मोरगाडो. हा पण पिक्चर होता, सन ऑफ गॉड 2014 ला आला होता. आणि लोकांची ह्यांचे पोस्टर जे आहेत ना, हे सगळे ऍक्टर आहेत. ऍक्टर हे ऍक्टर स्वतः म्हणतायत. प्रेज द लॉर्ड. हे रॉबर्ट पॉवेल जे आहेत ना, बघा हे 2 नंबरचा फोटो. रॉबर्ट पॉवेल हा जो फोटो आहे, हे चर्च मध्ये गेले नाही, त्या दिवशी गेले नाही. आणि हा फोटो त्यांचा तिथं चर्च मध्ये लावला आणि लोक तिथं काय करायला लागले म्हणजे त्या फोटो समोर वर्शिप करायला लागले, स्तुती आराधना करायला लागले. प्रेज द लॉर्ड. त्याचे मित्र घरी आलेले त्याला हसायला लागले, बोले रॉबर्ट तू बरं झालं आला नाही चर्चला. बोले काय झालं? अरे मला लोक तुझा पिक्चर काढला होतास ना, जीसस ऑफ नाझरेथ, त्याच्यामध्ये तू जे रोल केलतास ना, काट्याचा मुकुट डोक्यात लावून प्लास्टिकचा जो घातला होता, लोक तुझ्या फोटो समोर तुझी आराधना करायला लागली. म्हणजे बघा सैतानाने काय केलंय माहितीये? लोकांना प्रतिमेमधनं येशू दाखवलाय. बायबल सांगतं आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस. कोरीव मूर्ती. मी आणि माझी पत्नी नवीन लग्न झालं होतं, आम्ही फिरायला गेलो होतो, कुठं माहितीये? गोव्याला गेलो होतो. आणि गोव्याला जेव्हा गेलो ना, मला जागी येशू ख्रिस्ताचे असे स्टॅच्यू दिसत होते, नाही का, मोठे असे क्रुसावरती खेळलेले स्टॅच्यू दिसत होते. आणि आम्ही जायचो तर चर्चमध्ये बसायचो, म्हणायचो येशू आणि आम्ही प्रार्थना करायचो. मला सांगा येशू त्या मूर्तीमध्ये आहे का? नाहीये. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो.
प्रेज द लॉर्ड. बायबल ह्या गोष्टीला साक्ष देतं आपल्यासाठी कोरीव. ती मूर्ती कुणी बनवली? मूर्तिकारांनी त्याच्या हाताने बनवलेली आहे. आणि जे हाताने, अहो विचार करा, देवाने तुम्हाला मला हाताने बनवलंय. देव म्हणतो मी तुला बनवलंय, मी तुला घडवलंय, मी तुझ्या आतमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आपण कुठं मूर्ती आणि फोटो शोधत फिरतो? प्रेज द लॉर्ड. आम्ही जेव्हा गोव्याला गेलो ना, प्रत्येक घराच्या बाहेर ते असे लावून ठेवलेले आणि त्याला काचामधनं मरिया माताचा लावून ठेवलंय, येशूचं लावून ठेवलंय, कित्येक मूर्त्या लावून ठेवलंय, कित्येक मूर्त्या लावून ठेवल्या. बायबल क्लिअर स्टेटमेंट देतं आपल्यासाठी कोरीव मूर्ती करून येतो. येशूचे किती शिष्य होते? जोरात बोला. 12 होते. पेत्राने कुठं स्टॅच्यू उभा केलता का येशूचा? बायबल सांगतं का? पेत्रानी, याकोबानी, योहानाला तर प्रकटीकरण झालं येशूचं. प्रेज द लॉर्ड. योहान स्वतः सांगतो या गोष्टी प्रकटीकरणामध्ये की 7 शिक्के, 7 करणा है ना, 7 वाट्या. प्रेज द लॉर्ड. हे सगळे प्रकटीकरण योहानाला झाले. हालेलुया. भारतामध्ये सेवा करण्यासाठी कोण आला? थोमा आला. प्रेज द लॉर्ड. आज त्याच थोमाच्या मूर्त्या लावून लोक त्याला हार घालतायत, त्याच्या पुढे कॅन्डल घालतायत. तो सुख लोकातलं जेव्हा बघत असेल ना, तो म्हणत असेल हे काय चाललंय. तो येशूचा शिष्य होता आणि त्याच थोमाची काय करतायत? प्रतिमा उभा करून त्याला हार लावतायत. हे कितपत योग्य आहे मला सांगा? येशू म्हणतो माझ्या खेरीज तुला अन्य देव नसावे. मग का हे उभा करून ठेवले? हे सत्य तुम्हाला समजेल. येशू कुठल्या फोटो फ्रेम मध्ये नाही. हे सगळे ऍक्टर आहेत. कोण आहेत? सगळे ऍक्टर आहेत. आणि ते स्वतः म्हणतायत माझी वर्शिप करू नका, मी देव नाही. ते स्वतः म्हणतात आम्ही स्वतः येशूला फॉलो करतो, आम्ही स्वतः येशूला मानतो. हालेलुया. परमेश्वर कुठल्या क्रूसामध्ये लावलेला नाहीये. लोकांना हे पण कळत नाही. ज्या दिवशी येशूला क्रूसावरती खिळलं ना, त्याच दिवसामध्ये त्याला खाली उतरवण्यात आलं होतं आणि तो क्रूस पूर्णपणे मोकळा झाला होता. झाला होता का नव्हता? झाला होता का नव्हता? तिथून येशूला काढलं आणि काय केलं? कब्रेमध्ये ठेवलं. आणि तिथनं पण येशू काय झालाय? जिवंत होऊन बाहेर आला. हालेलुया. हालेलुया. तरी सुद्धा आज लोक हा फोटो येशूचा घेऊन घरात लावतात. प्रेज द लॉर्ड. अरे येशू तेव्हाच उतरला खाली, त्या क्रूसावर त्याला काढलं. जो क्रूस आहे ना, मृत्यूचं चिन्ह होतं. बोला कसलं चिन्ह होतं? मृत्यूचं ते चिन्ह होतं. प्रभूंनी त्या मृत्यूच्या चिन्हाला ना, या मृत्यूच्या चिन्हाला आशीर्वादाचं चिन्ह बनवून टाकलं. हालेलुया. आणि त्या क्रूसावरनं तो जेव्हा खाली निघला ना, प्रेज द लॉर्ड, तो क्रूस वरपासून खालीपर्यंत पूर्ण रक्ताने मारला. हालेलुया. डॉक्टरांचं चिन्ह काय असतं? हा काय असतं? लालवाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा डॉक्टर ऑपरेशन करतात आणि डॉक्टरांना समजतं ही केस माझ्या हातून जाणार आहे, ते काय म्हणतात? आमचा प्रयत्न आम्ही करतो, पण तुम्ही परमेश्वरावरती विश्वास ठेवा. कोण आहे तो परमेश्वर? तो परमेश्वर आहे स्वर्गामध्ये सिंहासनावरती विराजमान असलेला प्रभू येशू नासरी. हालेलुया. हालेलुया. किती जणांना समजतं? किती जणांना समजतं? इथून पुढं आपल्या घरामध्ये फोटो लावायचे नाही. कारण ते फोटो ऍक्टर लोकांचे फोटो तुमच्या घरात लावताय. तुम्ही म्हणतात पास्टर साहेब आमच्या घरात फोटो तर लावलाय, पण आम्ही प्रार्थना केली आम्हाला उत्तर कसं मिळतं सांगतो ना. ते पण भेटणार ना उत्तर, 100% भेटणार. कसं भेटणार माहिती तुम्हाला? कुठेतरी लुसिफर पण चमत्कार करतो. किती जणांना माहिती आहे या गोष्टी? लुसिफर सुद्धा भविष्यवाण्या करतो. लुसिफर सुद्धा लंगड्याला चालू शकतो. प्रेज द लॉर्ड. तो फोटो एका ऍक्टरचा आहे. 1 सेकंद लागणार नाही लुसिफरला त्या फोटो मध्ये घुसून चमत्कार करायला. कारण लुसिफर स्वतः परमेश्वराच्या समोर कधीच उभा राहू शकत नाही. हालेलुया. लुसिफर परमेश्वराच्या सैतान परमेश्वराच्या समोर कधी उभा राहू शकत नाही. तो या फोटो मध्ये घुसणार, कारण तो ऍक्टरचा फोटो आहे आणि त्या फोटो मधनं, त्या मूर्तीमधनं तो काम करणार. आणि मग लोक म्हणणार हा स्टॅच्यू सगळ्यात भारी, इथं आल्यावरती काम होतं. परमेश्वर स्वर्गातलं बघत असेल ना, परमेश्वर आवाज देत असेल, निर्गमचं पुस्तक वाच, मी माझ्या मोशेला काय आज्ञा दिल्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
आपल्याला समजणं गरजेचं आहे आपण काय करतो. आपला देव कुठल्या मूर्तीमध्ये नाहीये, आपला परमेश्वर कुठल्या फोटोमध्ये नाहीये. वचन क्लिअर सांगतं तुमचं शरीर हे माझं मंदिर आहे. हालेलुया. आणि का त्या फोटोमध्ये घुसायचं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का त्या फोटोमध्ये घुसायचं? तुम्हाला माहितीये मी लहानपणी पिक्चर बघितला. तो पिक्चर होता काय देव भूताचा पिक्चर. पहिला आम्ही बघायचो. नाही एक XYZ पिक्चर, आता नाव आठवत नाही. बरं झालं नाव आठवत नाही, कारण ते डोक्यातले सगळे गेले. तो भूताचा पिक्चर बघितला आणि त्याच्यामध्ये ती भूतीन असते, लेडीज भूतीन, तोंड बिंड असं खराब झालेलं. ती भूतीन उठते आणि मग तो हिरो काय करतो, त्याला असा क्रॉस दाखवतो, हे ढिशक्या आणि मग ते भूत घाबरत आणि कबरीत जाऊ पडतं. प्रेज द लॉर्ड. अहो असं काही होत नाही. जेव्हा मी मध्यरात्री प्रार्थनेत बसलो, म्हणलं प्रभू हे काय चाललं. परमेश्वर म्हणतो तू तोंडाने भूताला म्हणला ना, येशूच्या नावात निघून जा. हालेलुया. तो तुमच्या धमकवण्याने जाणार आहे. तुम्ही क्रॉस दाखवून असं करून जाणार नाहीये. असं घ्या नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते क्रॉस दाखवून पळणार नाही, कारण तो सुद्धा बायबल सांगतो तो सुद्धा एक अभिषिक्त स्वर्गदूत होता. तो पण स्वर्ग बघून आलाय, स्वर्गामध्ये काय आहे. प्रेज द लॉर्ड. त्याने पण येशूचे चमत्कार चिन्ह बघितलेले आहेत की काय होतं आणि काय नाही होते. आणि तिथंच लोक काय होतात, फसवून जातात. मी म्हणून तुम्हाला पहिल्यापासून काय सांगतो, ध्यान देऊन ऐका. मी तुम्हाला इकडे लक्ष देते, येतील घेऊन. मी तुम्हाला पहिल्यापासून काय सांगितलंय, तुमच्या जवळ जर वचन असेल, काय असेल, प्रेज द लॉर्ड, काय असेल, प्रेज द लॉर्ड. भूताला तुम्ही असा क्रॉस दाखवून ते पळत नाही, हे फक्त पिक्चर मध्ये दिसतं. प्रेज द लॉर्ड. सैतानाला जोपर्यंत तुम्ही धमकवत नाही तो जाणार नाही. आता या ठिकाणी आपण बघितलं किती दुष्ट आत्मा निघाल्या. मी हेच केलं का, हे क्रॉस काढला, म्हणलं हे बघ काय माझ्याकडे नीट. सैताना कशाने धमकवलं आपण, येशूच्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका घरामध्ये मी गेलो होतो, त्या घरामध्ये त्या व्यक्तीला त्रास होत होता, त्या भावाला. त्याच्याकडे गेलो, त्याच्यासाठी प्रार्थना केली. त्याच्या गळ्यामध्ये पण एक होतं फोटो वगैरे गळ्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये ते होतं मूर्ती होती छोटीशी, आणि ती सोन्याची होती. कसली होती, सोन्याची. आणि जेव्हा त्याच्यावरती येशूच्या नावात प्रार्थना केली ना, हालेलुया, त्याच्या जेव्हा येशूच्या नावात प्रार्थना केली ना, त्याच्यातलं सैतान बाहेर आला आणि लोळायला लागला. प्रेज द लॉर्ड. मग तुम्ही विचार करा, बायबल किती 100% खरं सांगतं का नाही सांगतं. इथं क्लिअर वचन सांगतं, माझ्या खेरीज तुला अन्य देव नसावे, आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस. है ना. कुठलीही फोटो फ्रेम, कुठलीही प्रतिमा तू करू. परमेश्वर म्हणतो तुझं हृदय साफ कर, शुद्ध कर, म्हणजे मी तुझ्या शरीराच्या मंदिरामध्ये येईल. प्रेज द लॉर्ड. किती जणांना समजतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे समजणं गरजेचं आहे. कारण झालंय काय माहितीये, लोक आज तिसऱ्याच वळणावरती चालले, अँगल वरती, तिसऱ्याच याच्यावरती चालले. कुठेही जायचं, कुठेही पळायचं. अरे वचन जर असेल तर परमेश्वर तुमच्याकडे. हालेलुया. आणि भूत कुठल्या क्रॉसला घाबरत नाही. भूत कशाला घाबरतं, येशूच्या नावाला घाबरतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या घरामध्ये फोटो ठेवू नका, ठीक आहे. हे जे येशूचे फोटो म्हणून लावता, हे सगळे ते हिरो लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. अहो येशूचे 12 शिष्य होते, त्यांनीच फक्त रिअल मध्ये येशूला बघितलं. आणि जेव्हा येशू स्वर्गामध्ये गेले ना, त्याच्यानंतर येशूला कोणीच बघितलं नाही. प्रेज द लॉर्ड. फक्त मोशे फ्रंट टू फ्रंट देवासोबत बोलत होता. हालेलुया. तुम्ही बायबल वरती विश्वास ठेवा, बायबल तुम्हाला नवीन जीवन देणार आहे. मी वारंवार काय म्हणतो, आनंद पास्टर कोण आहे, देवाने निवडून दिलेला आहे, पण तुम्हाला सुद्धा तयार व्हायचंय. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जितके वचन वाचताल, तुम्ही देवाचे वचन जितके ग्रहण करताल, तितकं तुमच्यामध्ये देवाचं काम परफेक्ट चालणार आहे. हालेलुया. देव तुमच्या आत आहे. तुम्ही म्हणता मी व्यसन केलं, मी शिव्या, मी श्राप,
हरकत नाहीये. देवाला प्रार्थना करा, प्रभू या व्यसनातनं मला बाहेर काढ, प्रभू मला अमुक अमुक ठिकाणावरून सोडव परमेश्वरा. ही घाणेरडी मला सवय लागलेली आहे, माझ्या मुखातनं शिव्या येत आहे, माझ्या मुखातनं श्राप बाहेर येत आहे. प्रभू स्वतःला क्लिअर करा. हा एंड टाइम चालू झालेला आहे. हालेलुया. हा काय टाइम चालू झालेला आहे? एंड टाइम. बघितलं ना तुम्ही, पास्टर लोकांना मारले जातात है ना. मध्ये मारे आणलेली ग्रुपवरती फोटो टाकला होता. ते मुंबईचे पास्टर घरात प्रार्थना करत होते, घरात घुसून त्यांना इतकं मारलं की त्याचं तोंड बिन सगळं फोडून टाकलं, त्यांच्या पत्नीला पण मारलं. म्हणजे काय झालं माहिती, सैतानाचा खवळत चाललो आहे. हालेलुया. पण घाबरायची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. एक आमदार उठले होते है ना, एक आमदार साहेब उठले, काय म्हणले, या पास्टर लोकांना मारून टाका, यांना 11 लाख रुपये देतो, यांना फटके दिले तर यांना 5 लाख रुपये बक्षीस देतो, हे पास्टर बिस्टर हे बिशप सगळ्यांना मारा म्हणले. ऐका नाही, तुम्हाला माहिती का, काय हरकत नाही. तुम्हाला माहिती का, इजबेल होती ना, इजबेलला बी सेवकांचा राग होता का नव्हता? इजबेल पण सेवकाचा राग होता. इजबेल काय करायची, देवाचा सेवक दिसला की त्याला मारायची, देवाचा सेवक दिसला की त्याला मारून टाकायची. बरोबर ना. आता पण काय झालंय, इजबेलचं स्पिरिट फिरायला लागलं. ह्या पास्टर लोकांना मारा है ना, पण तुम्हाला मला प्रार्थना करायची. प्रेज द लॉर्ड. अहो, एलिया सारखा व्यक्ती इजबेलीच्या हातात लागला नाही. इजबेलीने किती प्रयत्न केला. प्रेज द लॉर्ड. पण जेव्हा एलिया म्हणला, जेव्हा एलिया मुखातनं म्हणला, माझा शब्द ऐकून घे, जेव्हा तू मरशील, कुत्र तुझं मांस तोडून खातील, तुझं रक्त चाटून घेईल है ना. ही पावर असते, पावर. फिरू द्या, किती इजबेलचं स्पिरिट फिरतं तेवढं फिरू द्या, काही फरक नाही पडत. परमेश्वर म्हणजे तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागला. हालेलुया. हालेलुया. घाबरायचं काही कारण नाही. देव आपल्या सोबत आहे. जो परमेश्वर मला इतक्या बेकार व्यसनातून बाहेर उचलून काढू शकतो ना, तो परमेश्वर आपल्या केसाला धक्का लागू शकतो. हालेलुया. देव ध्यान देऊन काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐका. परत मी वचन वाचतो, निर्गम 20 वचन 3, माझ्याशिवाय तुला वेगळे देव नसावे. आता हे कोण आहेत? हे वेगळेच झाले ना, हे सगळे कोण झाले? वेगळेच झाले ना. हे काय यांच्यामध्ये देव आहे का? अवे ऍक्टर लोक आहेत. ख्रिस्ती लोकांनी काय केलं, हे वेगळे घरात आणून ठेवलेले. कुणाकडे असतील कुणाकडे नसतील, पण हे घरात आणून ठेवलेले. हे ऍक्टर लोक, हा जो आहे खालचा हा बलात्कारी है ना, त्यांचे फोटो. ऍक्टर लोक काय करतात तुम्हाला माहिती है ना, ऍक्टिंग पैशासाठी करतात, ड्रिंक करतात, स्मोकिंग करतात. प्रेज द लॉर्ड. आणि तसल्या लोकांचे फोटो आपण घरात लावून ठेवतो. आपल्या घरामध्ये फक्त जिवंत प्रभूची गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक फोटो असतो 12 शिष्यांसोबत येशू जेवण करताना, नाही का, मेजावरचा. 12 शिष्य बसलेले, येशू त्यांच्यासोबत भोजन करतो. प्रेज द लॉर्ड. मी कुणाचं मन दुखवत नाही, जे सत्य मी तुम्हाला सांगतो, जे प्रभूकडनं मला आलं मी तुम्हाला ते सांगतो. ते 12 शिष्यांचा फोटो है ना, त्याच्यामध्ये जो फोटो बनवला, लिओनार्दो दा विन्सीने तो फोटो बनवला. त्याचं नाव होतं 1470 साली त्यांनी ती पेंटिंग त्याच्या हाताने बनवली. आणि ती पेंटिंग म्हणून तो सांगतो की येशू ख्रिस्ताचे मग्दलेनिया सोबत घाणेरडे संबंध होते. आणि तसल्या व्यक्तींनी जो पेंटिंग बनवली ती लोक आज घरामध्ये लावतात. तसल्या फालतू व्यक्तीने बनवलेली पेंटिंग आपल्या घरात कधीच नसावी. ज्या व्यक्तीने येशूवरती दोष लावले, जो व्यक्ती, ज्या मरिया मग्दलेनी, जी मरिया, अहो सगळ्यात पहिलं मेल्यानंतर येशू कोणाला प्रकट झाला? कोणाला प्रकट झाली? प्रेज द लॉर्ड. ती मरिया, त्या प्रभूने तिच्यातनं 7 भूत काढून टाकली. आणि तीच मरिया जी होती ती येशूच्या सोबत ती सेवा करत होती. तिने हा विचार नाही केला मी एकटी बाई आहे आणि मी येशू सोबत आणि त्याच्या 12 चेल्यांसोबत मी इकडं तिकडं फिरते. तिने फक्त एकच बघितलं की मला जे त्रास होत होते ना, त्या त्रासातनं मला ज्याने बाहेर काढलं ना, मी त्याच्या पाठीमागे जाऊन मी त्याची सेवा करतो. हालेलुया. आणि हा लिओनार्दो दा विन्सी यांनी जी पेंटिंग तयार केली, जे मेजावरती प्रभू बसलाय ना, त्याच्या बाजूला चिटकूनच ती मरिया बसली. आणि हा म्हणतो येशूचे तिचे संबंध होते. तसल्या घाणेरड्या व्यक्तीने जो फोटो बनवला, त्याचे फोटो घरात काढून टाका. त्या फोटो मधनं सुद्धा काय होणार माहितीये, लुसिफर काम करणार, मी गॅरंटी तुम्हाला देतो.
ती सुद्धा एक मूर्ती पूजा झाली. येशू तुमच्या आणि माझ्या मध्ये आहे. किती जण हा विश्वास करतात आणि किती जण विश्वास करतात की येशू या फोटोमध्ये आहे? बोला, आहे तुमचा विश्वास? आज कळलं ना तुम्हाला? ते एबीपी माझावरती येतं ना का, उघडा डोळे बघा नीट. एबीपी माझा म्हणून म्हणतो उघडा डोळे आणि बघा नीट. याच्यामध्ये येशू नाहीये. येशू तुमच्या हृदयामध्ये आहे. येशू तुमच्या सोबत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज कळलं? हो, आज कळलं. तुम्ही जर विश्वास ठेवता ना की प्रभू येशू माझ्यासोबत, येशू तुमच्यासोबत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मला एक सवय होती, माझ्या हातामध्ये ना मी ते येशूचे फोटो असायचे. मी ते आणलं होतं एका चर्चमध्ये जाऊन, सगळे फोटो 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 त्याच्यावरती, आणि ते रबराचं मी असं हातामध्ये घातलं होतं. आणि मी मग तेव्हा धर्मी झालतो, लय मोठा. आम्ही येशूला मानतो, आम्ही येशूला मानतो. पण आज कळतंय, आणि माझ्या हातात ते असून सुद्धा मी दारूचे ग्लास घटाघट घटाघट प्यायचो. तुम्ही विचार करा. त्या फोटो मध्ये लुसिफर घुसला आणि त्याच हाताने मानला. भर बाळगला असं हान टाना टाना, भर बाळगला असं हान टाना टाना. त्या फोटो मध्ये जर खरं देव असला तर देवाने मला तिथलं बाहेर. पण ज्या वेळेस मी तेच फोटो काढून पायाखाली तुडवले, फाडले मी ते फोटो, आणि म्हणलं प्रभू तू जर खरा असशील ना तर मला या व्यसनातलं बाहेर काढून दाखव. आणि जेव्हा फोटो फाडले तेव्हा प्रभूने मला व्यसनातलं बाहेर काढलं. हालेलुया, हे सत्य आहे. माझ्या पत्नीला विचारा, मी जेव्हा ते फोटो असं फ्रेम होती काचेची, मी अशी दगडाने टेचली, माझी पत्नी म्हणती आओ आओ तुम्ही येशूचा फोटो फोडताय, आओ आओ तुम्ही येशूचा फोटो फोडताय. आणि तो फोटो होता या बलात्कारी माणसाचा, केसारे बोरगिया. आणि जेव्हा ते सगळं फोडलं फेकलं तेव्हा प्रभूने माझी सुटका केली. जेव्हा मी मुखाने बोलायला लागलो ना, प्रभू मला बाहेर काढ, प्रभू मला बाहेर निघायचं. माझ्या आईला म्हणायचं मम्मी माझ्यासाठी प्रार्थना कर, मला हे व्यसन नको नको झालंय, मी मरून जाईन दारू पिऊन पिऊन, मला ह्या व्यसनातलं बाहेर काढ. माझ्या मम्मीने तेव्हा मला चर्च करायला, आणि मी म्हणलं येशू तू खरा असशील तर मला व्यसनातलं काढ. कधी बोललो? जेव्हा फोटो फाडून टाकले. हालेलुया. माणसं किती फसलेले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. अहो तुम्ही जेव्हा बसताल ना, वचन काय सांगतं? जिथं दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्रित आहेत त्या ठिकाणी मी बसलो, त्या ठिकाणी मी उपस्थित आहे. हालेलुया. आपल्याकडे एक बहिणीची सरोज सिस्टर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या. मी सिस्टरकडे गेलो, हॉस्पिटलला गेलो, हॉस्पिटलमध्ये गेलो, मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. आणि शेजारीच एक बहीण कॅथोलिक होत्या, कॅथोलिक चर्च मधल्या कॅथोलिक, शेजारी बेडवरती होत्या. मला म्हणले अहो तुम्ही पास्टर आहे, देवाने माझी प्रार्थना ऐकली, माझ्यासाठी पण प्रार्थना करा. मी गेलो, मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. आणि मग मी त्यांना विचारलं सिस्टर तुम्ही कसं काय? ती बोलली आम्ही कॅथोलिक आहे. तर मी तिला विचारलं, ध्यान देऊ नाही का, लक्ष द्या. मी तिला विचारलं की तुम्ही उपवास करता का? ती म्हणली नाही मी उपवास नाही करत. मी म्हणलं उपवास करता का? ती बोलली नाही मी उपवास नाही करत. म्हणलं तुम्ही प्रार्थना करता का? ती म्हणली हा कधी कधी प्रार्थना करते मी. म्हणलं तुम्ही जेवता का? म्हणली हो जेवते. म्हणलं किती वेळ जेवता? सकाळी नाश्ता करते, दुपारी जेवण करते, रात्री जेवण करते. मग 3 टाइम खायला आठवतं, 1 टाइम तरी प्रार्थना करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 1 टाइम तरी प्रार्थना करा. मग म्हणलं तुम्ही प्रार्थना कशी करता? ती म्हणले मी आमच्या घरामध्ये एक फोटो आहे जीजसचा, आणि मी त्याच्यासमोर कॅन्डल लावते आणि ती कॅन्डल जाळून मग मी प्रार्थना करते. हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? कॅन्डल मेणबत्ती एका फोटो समोर लावतात. कोणाच्या फोटो समोर लावतात माहिती तुम्हाला? जो व्यक्ती मेलेला आहे ना, आपण बघतो ना पुण्यतिथी वगैरे असते, मग तिथं मेणबत्त्या लावतात, अगरबत्त्या, हार घालतात फोटोला. ती बहीण मला म्हणते मी मेणबत्ती लावते आणि मग मी प्रार्थना करते. म्हणलं तुम्ही सिस्टर कुठल्या तू गेले? मेणबत्ती मेलेल्या माणसाच्या फोटो पुढे लावतात आणि बायबल सांगतं तो तुमच्या आणि माझ्या पापासाठी मारला गेला, तो गाडला गेला आणि 3ऱ्या दिवशी तो जिवंत झालाय. तुम्ही मेलेल्या मध्ये का त्याला बघता? ती म्हणती अरे हा बरोबर आहे. मी तिलाच प्रश्न करतो, तीच उत्तर देत होती.
मग ती म्हणली नाही नाही पास्टर, मी आता इथून पुढे मेणबत्ती लावणार. खरंच म्हणली आपला येशू जिवंत आहे आणि मी मेणबत्ती लावून तिथं प्रेयर करायची. म्हणजे विचार करा, सैतानाने येशूचा किती लोकांकडनं मज्जा चालू करून ठेवली है ना. येशूला मेलेल्यात बघा, येशूला क्रूसावरती बघा. चर्चच्या वरती जेव्हा क्रूस असतो ना, फक्त असा क्रूस असतो, बरोबर आहे ना, प्लेन एकदम प्लेन चर्चच्या वरती असतो है ना. प्रेज द लॉर्ड. तो प्लेन असतो एकदम. पण अजूनही येशू ज्याच्यावरती क्रूसावर खेळलेला आहे ना, अजूनही तसले. आता मी स्वतः माझ्या गाडीत लावला होता, मला माहिती नव्हतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, येशू मेला त्याच दिवशी त्याला त्या क्रूसावरनं खाली काढला. हालेलुया. आणि तो जो भयानक मृत्यूचा क्रूस होता, तो क्रूस तुमच्यासाठी माझ्यासाठी एक आशीर्वादाचा क्रूस झालेला होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आजपासून मी तुम्हाला सांगतो, या फोटोच्या नादी लागू नका. या फोटोमधनं सैतान 100% काम करतो, हे मी तुम्हाला लिहून देतो. कारण या फोटोमध्ये हे हिरो लोक आहेत, किंवा कुणी एक्सपायर झालेला असेल त्याच्यातला पण है ना, किंवा एखाद्याने ती मूर्ती बनवलेली आहे, कलाकार आहे, त्याची कला, तो पोट कसं भरणार, तो मूर्त्या करून करूनच पोट भरणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्याकडे ती कला आहे. एखाद्याकडे पेंटिंगची कला आहे, तो काय करणार, येशूच्या पेंटिंग काढणार आणि बाजारात विकायला ठेवणार आहे. आणि जेव्हा तो बाजारात विकणार ती पेंटिंग, तेव्हा त्याचं पोट भरणार आहे. हालेलुया. पण वचन काय सांगतं, पृथ्वीवरती कुठलीही प्रतिमा करू नका. आज मी चर्चमध्ये सुद्धा फोटो लावला का, नाही लावला, मला माहिती आहे ना. मी इथं वचन का लावले, देवाच्या 10 आज्ञा लावल्या, इथं वचन लावलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी वचन का लावलेले, कारण येशू वचनामध्ये आहे. हे येशूचे जिवंत वचन आहेत. जेव्हा तुम्ही त्याला घेताना ते शरीरामध्ये एका टॅबलेट सारखं काम करणार आहे, एका इंजेक्शनासारखं काम करायला चालू करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.